इथे कदाचित झेल निसटला असेल. कदाचित झेल निसटला असणार आहे, कारण बराचसा क्रीडा रसिकांना आवाज आला असेल थोडासा की बॅटला चाटत चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलं होतं. तिथे झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आहे, निर्धाव चेंडू आहे. हो, पुढे सरसावत चेंडू खेळायचा आहे. इथे काय घडलंय? हो, बॅकअपला कामकाज खराब आहे आणि तिथं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 1+4 धावा 5 येतील. मित्रांनो, ह्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. अगदी 1, 2, 3 क्षेत्ररक्षकांना बीट करत चेंडू गेलाय. अगदी यष्टिरक्षकाला बीट केलं, त्यानंतर आलेला शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्यालाही बीट केलं आणि थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक आला त्यालाही बीट केलं. म्हणजे 3 खेळाडूला बीट करत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेला. 5 धावा तिथे आलेल्या आहेत. 5 धावसंख्येनं स्कोर कार्ड वाढलंय. धावफलक अगदी पुढे जाऊन पोहोचलाय. 26 आकड्यावरती धावफलक जाताना पाहायला मिळतोय. 26 वरती स्कोर कार्ड आहे. वेळ वाचवा, समय बचाइये. टायमिंग लावलेलं आहे पहा. पहिला चेंडू 1:38 पडलेला आहे. दुसरं षटक सुरू आहे. 8 मिनिटं झालीत आतापर्यंत. यात दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहेत. डावखरे आताचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती तुम्ही पाहताय अक्षय दरेकर यांना. डावखरे आताचे बॅटर आहेत. हो, पुढे सरसावत चेंडू खेळायचा होता. चेंडू बॅटवरती नाही येऊ दिला. कमबॅक करणार हा चेंडू आहे. डॉट चेंडू निर्धाव आलाय. धावफलक 26 आकड्यावरती स्थिर आहे. एका मोठ्या धावसंख्येकडे टीम वाटचाल करते. 5 षटकांची मॅच, 5 षटकांची लढत. हो, यावेळेस चेंडू फाईन क्षेत्रामध्ये. तिथे गॅप मोठा आहे. चेंडू एक टप्पा खात पुन्हा एकदा चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. 2 षटकांचा खेळ त्या दरम्यान संपला जाईल. पहिली 2 षटकं संपलीत आणि 2 षटकं संपत असताना धावफलकावरती तुम्हाला घेऊन जातोय 15च्या सरासरीने आल्या 30 धावा. धावा 30 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित अजून देखील 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 18 चेंडू मध्ये किती धावा येणार हे मात्र पाहायचं आहे. चला, वेळ वाचवा. समय बचाइये. हम सब समय के गुलाम है. वेळ वाचवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सांघिक तिसरं स्वतःच्या कोट्यातलं षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी धनंजय रौंदळ यांनी चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. यावेळेस कव्हरला चेंडू खेळलाय. तिथे मात्र प्रोटेक्शन आहे. चेंडू अडवला जाईल. एक सिंगल प्राप्त होते. फेक येते. तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट होती आणि एका धावसंख्येनं धावफलक वाढलंय. धावसंख्या अगदी पुढे जाऊन पोहोचली 31च्या आकड्यावरती. म्हणजे पहिल्या विकेटसाठी 31 धावेंची अभेद्य भागीदारी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. वरती धावफलक. 31 वरती स्कोर कार्ड.
37 वरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. हो, यावेळेस चेंडू बिग हिट केलाय. बॅट्सच्या रडार मध्ये आलेला चेंडू पाठवलाय मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर. षटकार साधावा. धावसंख्या वाढली, स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलंय. धावसंख्या मुसंडी मारतीये. 37 वरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतात. हो, स्विच हिटचा प्रयत्न करायचा होता, चेंडू बॅटवरती नाही आला. चेंडू डॉट येतो, चेंडू निर्धाव आहे. धावसंख्या स्थिर पाहायला मिळतीये. धावफलकावरती 37 धावा आहेत. तिसरं षटक सुरू आहे. 37 आकड्यावरती धावफलक. सदतीस वरती धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. 37 वरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलेला आहे. 37 आकड्यावरती धावसंख्या स्थिर आहे. हो, पुन्हा एकदा चेंडू खेळला जातो गॅप मध्ये. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आले, दुर्मन चेंडू अडवला जाईल. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न आहे आणि पाहता पाहता 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत आहे. 2 धावा संख्येने स्कोर कार्ड मध्ये बदल होतोय, वाढ होतीये. धावफलक अगदी पुढे जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जातोय 39 या आकड्यावरती धावफलक. वरती स्कोर कार्ड जाताना पाहायला मिळतं. 39 वरती धाव संख्या जी मात्र जाऊन पोहोचलेली आहे. मैत्री चषक मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय. ओ, पुढे सरसावत चेंडू खेळलाय आणि मिड ऑफला बीट करत लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या स्थिर आहे. हो, फुलटा चेंडू आहे तिथे मात्र चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं. तिथं संधी नसेल. एक टप्पा खात चेंडू चालला सीमा पार. येतोय पुन्हा एकदा मोठा फटका, तगडा प्रहार, चौकार. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटक संपत असताना धावफलकावरती तुम्ही टाका नजर. धावफलक 49 वरती जाऊन पोहोचलेला आहे. चला, वेळ वाचवा. 49 धावा आहेत. समीकरण आता मॅच उर्वरित 12 चेंडू या डावामधले, या इनिंग मधले अजून बाकी आहेत. ओ हो, इथे चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय. 4 धावा.
सचिन आले तर गोलंदाजी मार्कवरती आणि पहिल्या चेंडू आखूड टप्प्याचा पाहायला मिळाला आणि त्या चेंडूवरती आलेला हा चौकार आहे. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढली, स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलंय. 53 या आकड्यावरती धाव फलक जाताना पाहायला मिळतोय. 53 या आकड्यावरती स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 53 या आकड्यावरती धाव फलक आहे. हो, पुन्हा एकदा स्विच हिटचा आणखीन एक देखना स्ट्रोक आणि हाही चेंडू एक टप्पा खात जाईल. परत एकदा सीमा पार, चौकार, 4 धावा. हो, परत एकदा अफलातून बॅटिंग सागर दरेकरची सुरूच आहे. स्विच हिटचा हा देखना स्ट्रोक, षटकार, 6 धावा. पहिल्या 3 चेंडूमध्ये आक्रमण मोठी झालेली आहे. धावसंख्या अगदी वाढतीये, स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलोय. तब्बल धावफलकावरती 63 धावा आहेत. 63 आकड्यावरती धावफलक. सचिनेवरती केलेलं आक्रमण. परत एकदा स्विच हिटचा हा लागोपाठचा दुसरा षटकार, तोही पाण्याच्या आतमध्ये अगदी. सागरची बॅटिंग अफलातून आहे. त्यांना अक्षरशः मैदानाला आता चौफेर आग लावलेली आहे. अफलातून बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. धावफलक वाढलाय. 69 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 4थं षटक सुरू आहे. 4थ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती. हो, इथे चेंडू बिघेड करायचा आहे. कमबॅक करणारा हा चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळतोय. अगदी सुटकेचा निश्वास टाकला असेल कदाचित गोलंदाजाने की बराच वेळानंतर एक डॉट बॉल पाहायला मिळालेला आहे. धावफलक स्थिर. 69 या आकड्यावरती धावफलक. हो, यावेळी चेंडू फाईन क्षेत्रामध्ये, तिथं चेंडू परत एकदा सीमा रेषेच्या बाहेर, षटकार, 6 धावा. आपण खरं तर जो काही एक सामना होता मोकल आणि त्याच्यावर वाघाव टीमला पुढील सामन्यासाठी चाल देण्यात आलेली आहे, म्हणजे बाय मिळालेला आहे. आपण सेकंड राऊंडचे लॉट्स चिठ्ठी पद्धतीने या ठिकाणी डिक्लेअर करणार आहोत. चिठ्ठी पद्धतीने लॉट्स डिक्लेअर करणार आहोत. परंतु याला सूचनेकडे लक्ष द्या की जे आता सामना सुरू आहे त्या विजेत्या संघाचा सामना दुसरा होईल. कारण म्हणजे त्या संघाला रेस्ट मिळाली पाहिजे. त्यांची चिठ्ठी जरी पहिली आली तरी तो सामना आपण दुसरा घेऊ, याची नोंद घ्या. आणि पहिल्या दुर्योधन संघादरम्यान सामना झालेला आहे, पहिला आणि दुसरा. त्यामध्ये कुठल्याही संघाचा जर सामना आला तर त्या संघाला चा सामना पहिला होईल, याची नोंद घ्या. म्हणजे चालू संघात जो सामना आहे त्या संघाला रेस्ट मिळेल, यासाठी त्यांचा सामना दुसरा घेतला जाईल, याची नोंद घ्या. धावसंख्या अगदी पुढे जाऊन पोहोचली. धावफलकावर तुम्हाला घेऊन जातोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 75 धावा आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक. वेळ 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 वाचवा. बबलू रमदळ आलेत. शेवटचं आणि अंतिम षटक टाकण्यासाठी बबलू रमदळ
हो इथे फटका फसलाय, झेल होईल आणि बऱ्याच उशिरानं आलेली ही विकेट आहे. पहिला आदरा, पहिला धक्का, पहिला फलंदाज बाद. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आत अरुण चोरगे दाखल होत आहेत. पाईट गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. संघाचा संघनायक आहे, नेता आता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पंच्याहत्तर या आकड्यावरती आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक सागर दरेकर यांनी मात्र कंप्लीट केलेलं आहे. 53 धावा त्यांच्या बाडमधून आलेल्या आहेत. मैत्री चषकामध्ये 17 चेंडू आणि 53 धावा सागर यांनी नक्कीच कंप्लीट केलेल्या आहेत. खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये देखील याच खेळाडूने मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक जिंकलेली आहे. तोच खेळाडू आता नॉन स्ट्राईक एंडवरती सागर पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघाचा संघनायक अरुण चोरगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. अरुण येत आहेत. अरुण चोरगे आलेत. गोलंदाज पुन्हा एकदा सुच होतील. हो आल्याबरोबर अरुण चोरगेंच्या बॅटबंद फाईन लेगला चेंडू दिलाय, पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. साधावेंसाठी षटकार. षटकाराला धावसंख्या वाढली, स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलंय. 81 वरती स्कोर कार्ड जे मात्र जाऊन पोहोचलेला. 81 आकड्यावरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. 81 वरती धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये स्थिर आहे. हो यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सिंगल कंप्लीट होईल. एका धावसंख्येने स्कोर कार्ड वाढलंय. धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. 82 आकड्यावरती धावफलक. शेवटचा आणि अंतिम षटक बबलू रमदळे यांचं सुरू आहे. पुन्हा एकदा बबलू रमदाळ जुतायत सागर दरेकर यांच्या साडी. यावेळी चेंडू खेळलाय तिथे काऊ कॉर्नरला गॅप मोठा, संधी नाहीये आणि चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. धावसंख्या वाढली आहे, स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलंय. डबल कव्हरती तुम्हाला घेऊन जातोय. 86 आकड्यावरती धावफलक. हो इथे चेंडू पुन्हा एकदा खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आले दूरवन, तिथे मात्र एक सिंगल दुसरीचा प्रयत्न आहे. फेक येईल आणि पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट होतील. 2 धावा संख्येने स्कोर कार्ड वाढले. 88 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 88 वरती स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जाऊन पोहोचलेला आहे. हो पा काय फटका सजवलाय. चेंडू पाठवलाय अगदी दूरवरचा. हा बेहतरीन नेत्रदीपक ब्रँड स्ट्रोक. षटकार साधावा. जिथे सागर यांचा झेल अगदी पहिल्या षटकामध्ये निसटला आणि तदनंतर होत्याचं नव्हतं करून टाकलेला आहे सागर दरेकर यांनी. तब्बल धावसंख्या अगदी पुढे जाऊन पोहोचली आहे 94 वरती आणि विजयासाठी पाठलाग करायचा आहे. 95 धावसंख्येचा. चला आपण लॉट्स पाडतोय. कडू संघाचे संघनायक या, त्यानंतर वाघाव संघाचे संघनायक या आणि शिवगर्जना क्रिकेट क्लब शिवे संघाचे संघनायक या. चला कॅप्टन ललित सर तुमचा कॅप्टन पाठवा. त्यानंतर वाघाव संघाचा संघनायक चला आणि शिवे संघाचा संघनायक चला.
कुलदीप सर चला, लॉट्स या ठिकाणी डिक्लेअर केले जातील सेकंड राऊंडचे. ज्याची चिठ्ठी चालू सामन्यातील संघाबरोबर येईल त्याचा सामना सेकंड राऊंडचा दुसरा असणार आहे, याची नोंद घ्या. चला क्षेत्ररक्षणासाठी टीम नौकंडानाथ क्रिकेट क्लब पाईट. चला अरुण सर त्या मैदानात ताबा. चला लाईनअप मध्ये. हे पहा आता आयोजन कमिटी थँक्यू धन्यवाद. आयोजन कमिटीच्या वतीने ही सूचना आता आलेली आहे की लॉट्स जसे आपण डिक्लेअर केलेले आहेत, पहिल्या सामन्यातील विजेता त्यांच्या विरोधामध्ये दुसऱ्या सामन्यातील विजेता, सेकंड राऊंडचा पहिला सामना, तिसऱ्या सामन्यातील विजेता आणि चौथ्या सामन्यातील विजेता असा सेकंड राऊंडचा दुसरा सामना. म्हणजे मॅच होईल कडूस आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवगर्जना क्रिकेट क्लब शिवे. आणि सेकंड राऊंडचा दुसरा सामना होईल वाहगाव क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरोधामध्ये ह्या चालू सामन्यातील विजेता असा सेकंड राऊंडचा दुसरा सामना आहे. चला पहिल्या सामन्याचा टॉस आपण समोर करतोय. चला कुलदीप सर टॉस साठी या. शिवगर्जना शिवे आणि त्यांच्या विरोधामध्ये कडूस असा सामना होणार आहे. चला त्या सामन्याचा टॉस करायचा आहे आपल्याला. कडूस आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवगर्जना क्रिकेट क्लब शिवे, दोन्ही संघांच्या संघनायकाला हा अंतिम आणि शेवटचा कॉल. चला टॉस आपण करतोय. 94 झाल्यात. विजयासाठी 95 धावसंख्येचं एक मोठं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये जोडी येऊन पोहोचली आहे. सागर दरेकर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय तर सलामीला आघाडीला आलेली जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एका बाजूला धनंजय रौंदळ आहे, दुसऱ्या बाजूला अतुल चोरगे आहेत. लेट्स प्ले. डावाला होती सुरुवात. चला खेळूया. आणि पहिला चेंडू तिथे पाठवलाय धनंजय रौंदळे यांनी. यांच्या पाठमधून आलाय एक टोले जंग बुलंदी प्रहार षटकार. ओ यावेळेस इथे मिस्टाईम स्ट्रोक आहे, झेल झाला आणि भारतावर लागतंय. पुढच्या चेंडूवरती प्रत्युत्तर धनंजय रौंदळ येत आहेत माघारी. विकेट आली. फलंदाज बाद.
युवराजजी गोपाळ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. कॅप्टन आलेत का? इथे कॅप्टन आहे का आलेत? कोणत्या टीमचे? कडू संघाचे संघनायक आलेत. शिवे आलेत. हा चला घ्या टॉस संपन्न करून घ्या. हो 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 इथे देखील विकेट येताना पाहायला मिळते. मोठा धक्का आहे. पुन्हा एकदा धक्का क्रमांक दुसरा. फलंदाज बाद. याच्यानंतर सेकंड राऊंडचा सामना 6 षटकांचा राहील याची नोंद घ्या. 2-2 1-1 4 गोलंदाजांचा वापर. शिवे संघ टॉस जिंकला. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. ओके धन्यवाद. नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या नंतर सचिन दाखल होत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आला तर नंतर लागोपाठ 2 फलंदाज बाद होताना पाहायला मिळालेत. स्वीशीटचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती नाही आला. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. फुल्लर लाईनचा चेंडू आहे. चेंडू मात्र ऑन साईडला खेळला. तिथे मात्र काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक आले. धाव येत नाहीये. चेंडू डॉट आहे. चेंडू परत एकदा निर्धावच येताना पाहायला मिळतोय. म्हणजे पहिल्या षटकात अप्रतिम गोलंदाजी सागर दरेकर यांची पाहायला मिळालेली आहे. 6 धाबा डबल कव्हरती आहेत. आणि पुढचा चेंडू क्लीन बॉल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या मध्ये शिवम दाखल होत आहेत. पहिल्या षटकामध्ये 3 हादरे दिलेत. 3 मोठे धक्के मैदानाच्या आतमध्ये बसलेले. आता मागचं समीकरण बदललंय. उर्वरित 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 89 धाबा. 24 चेंडू 89 वरती मॅच. हो हो आखूड टप्प्याचा चेंडू. शॉर्ट पुलचा प्रयत्न होता. चेंडू डॉट आलाय. चेंडू निर्धाव आहे. अक्षय दरेकर आलेत बॉलिंग साठी. ओव्हर नंबर 2 टाकण्यासाठी त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय. टी चेंडू डॉट निर्धाव येताना पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र आहे. शांत प्रकारचं वातावरण. मॅच इथं रौंदळवाडी टीम साठी दूर चाललेली आहे. साधा डबल कव्हरती आहेत. यावेळेस साखो टप्प्याचा चेंडू. त्याला मात्र पॉइंटला खेळलाय. 1-2-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोऱ्यावरती. चेंडू नाही थांबणार. चेंडू चाललाय सीमा पार. येतोय बराच उशिरानं. चौकार. 4 धाबा. चौकाराच्या साहाय्यानं धाबा संख्या वाढली. मुसंडी मारते. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचले. 10 या आकड्यावरती धाव पलक. 10 या आकड्यावरती धाबा संख्या जाऊन पोहोचलेली आहे. 10 या आकड्यावरती धाव पलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हा चेंडू इथे मात्र कमालीचा. डॉट निर्धाव.
परत एकदा चेंडू निर्धाव आलाय. बॅक टू बॅक लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल. धावफलक स्थिर 10 या आकड्यावरती औपचारिकता आता या मॅच मध्ये बाकी राहिलेली आहे. कारण आक्रमक कुठेच दिसत नाहीये. वारंवार चेंडू निर्धाव येत आहेत. वारंवार चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. आणि इथं बॅटची एज परतावा लागेल. विकेट आली. मोठा धक्का, मोठा हादरा. चौथा फलंदाज इथं माघारी. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. बबलू रौंदळ यांना तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. मॅचच्या औपचारिकता इथे बाकी राहिलेल्या. विकेट आली. मैदानाच्या धावा संख्या स्थिर 10 धावा आहेत. वाखो टप्प्याचा चेंडू पाठवलाय फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 7च्या सरासरीने आल्या 14 धावा. 18 चेंडू 81 वरती मॅच येऊन पोहोचलेली आहे. सागर आलेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी दाखल होत आहेत. शेवटचे 18 चेंडू 81 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 81 बनवायच्यात म्हणजे थांबून चालणार नाही. आक्रमक आणि आक्रमण हेच करावं लागेल. हो यावेळेस इथे चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आले तिथे झेल झालाय. परतावं लागतंय. विकेट आली. फलंदाज शिवम देखील माघारी. विकेट. निलेश दाखल होत आहेत आता बॅटिंग साठी. 5वा धक्का 5वा हादरा मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. 5 फलंदाज आघाडीला आलेले माघारी गेलेत. आता निलेश आणि बबलू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आल्याबरोबर आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आले तिथे चेंडूपर्यंत पोहोचतात. एक सिंगल, एक पेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. धावा संख्या वाढतीये. स्कोर कार्ड 15 या आकड्यावर धावफलक. बॅट पोचवा ताबडतोब. सुरसंगम साऊंड सिस्टीमचे ओनर सन्माननीय माऊली शेठ पराड साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हो पुढे सरसावत चेंडू खेळायचा. चेंडू बॅटवरती नाही येऊ दिला. सागर दरेकर इथे आक्रमक गोलंदाजी करतायत. चेंडू मात्र डॉट येथे चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आहे.
15 वरती स्कोर कार्ड औपचारिकता आता बाकी राहिलेली आहे. चला यानंतरच्या मॅचसाठी दोनही संघांनी रेडी राहायचं आहे. लगेच शिवगर्जना शिवे आणि त्याच्या विरोधामध्ये कडूस. यावेळेस समोरच्या दिशेला चेंडू खेळलाय, गॅप मध्ये चेंडू चालला, एक टप्पा खात सीमा पार, येतोय चौकार, 4 धावा. धावा संख्या 4 न वाढली. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचले 19 आकड्यावर धावफलक. हो इथे देखील चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आले दुर्वनं, एक सिंगल, एक पेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. धावा संख्या 1 न वाढली. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचले. धावफलकावरती 20 धावा मात्र पाहायला मिळतात. हा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर, वाईट वाईट बॉल. धावा संख्या 1 न वाढली. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचतोय. फाटच्या समोर आलेली सिंगल आहे. 21 धावा आहेत. हा चेंडू इथे मात्र बिगिट करायचा. चेंडू बॅटवरती नाही येऊ दिला. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. धावा संख्या स्थिर आहे. 21 वरती 3 षटकांचा खेळ संपलाय. 21 धावा डबल कवरती नक्कीच पाहायला मिळत आहे. औपचारिकता आता बाकी राहिलेली आहे. ओ स्विचचा प्रयत्न, तिथे चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. बॉलर कोणी, बॉलर कोणी, बॉलर शरद आलेत अंतिम षटकासाठी. चौथ्या षटकासाठी शरद यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. पुन्हा एकदा ब्लॉक होल मारा, तिथे पॉइंटला चेंडू अडवला जाईल. चेंडू निर्धाव, चेंडू डॉट. पुन्हा एकदा पाहायला मिळतो. स्क्वेअर लेगला चेंडू अडवला, एकच सिंगल मिळेल. एका धावा संख्येनं स्कोर कार्ड पुन्हा एकदा वाढलं जाते. धावा संख्या अगदी पुढे जाऊन पोहोचतीये. धावफलकावरती 22 धावा आहेत. 22 आकड्यावरती स्कोर कार्ड. हा चेंडू इथं अप्रतिम, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. पुढे सरसावत पुन्हा एकदा चेंडू खेळला, गॅप मोठा आहे. चेंडू नाही थांबणार. चेंडू चालाय सीमारेषेच्या बाहेर, उशिरानं आलेला हा चौकार, 4 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम पडलाय. चेंडू बॅटवरती परफेक्ट आला नाही. चेंडू डॉट येतोय. चेंडू निर्धाव आहे. म्हणजे 4 षटकांचा खेळ संपतोय. धावा संख्या स्थिर आहे. डबल कवरती 26 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक औपचारिकता बाकी राहिलेली आहे. चला वेळ वाचवा. शेवटचा आणि अंतिम षटक औपचारिकता बाकी राहिलेली आहे. 2:30 वाजत आले. त्यानंतर अजून देखील 3 मॅचेस खेळवायच्या आहेत. त्यामुळे तुम्ही स्पीडअप करा, खेळाला गती घ्या. चला शेवटचा आणि अंतिम षटक. शेवटचे 6 चेंडू राहिलेत आता, त्यामुळे ब्रेक घेऊ नका, विनंती आहे. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. औपचारिकता बाकी राहिलेली आहेत, कारण धावा देखील बऱ्याच बनवायच्यात.
69 धावा लागतात 6 चेंडू मध्ये. चला वेळ घेऊ नका. हा चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. गोलंदाजाचं नाव कळवा. वैभव. वैभव आलाय शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी. उर्वरित 5 चेंडू बाकी राहिलेले आहेत. यावेळेस इथे फटका फसलाय, जेल होईल आणि परतावं लागेल. बबलू यांना विकेट आली. चला शिवगर्जना शिवे टीम लाईनअप मध्ये रेडी राहा. लगेच जशी मॅच संपेल ताबा घ्यायचा मैदानाचा. साहिल आले आता नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित 4 चेंडूंचा डाव इथे बाकी राहिलेला आहे, सामना बाकी राहिलेला आहे. आल्याबरोबर इथे चेंडू पाठवलाय अगदी सीमारेषेच्या बाहेर. येतोय षटकार साधाबा. षटकार आलाय.